क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धाराया, माझा भीमराया. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे शिल्पकार तसेच पहिले न्यायमंत्री होते. त्यांनी दलितांच्या व मागासवर्गीय ह्या वर्गीयांसाठी प्रगतीच्या दृष्टीने खूप सारे प्रयत्न केले. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्याचा त्याग करून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांनी न्याय मिळवून दिला. आज जर दलितांचे जे स्थान आपल्या समाजात आहे त्याचे पूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. ते स्वतः दलित असल्यामुळे त्यांच्या शिक्षण घेण्यामध्ये त्यांना खूप संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी अनेक कठीण परिस्थितींवर मात करत स्वतःचे उच्च शिक्षण घेऊन समाजासमोर स्वतःला सिद्ध केलं. तर असेच नाशिकमधील काळाराम मंदिर असो, तिथे त्यांनी अस्पृश्यांसाठी खुलं करून दिलं, किंवा महाड येथील चौदा सत्याग्रह असो, अशी मोठी मोठी कामगिरी त्यांनी केली. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद जय महाराष्ट्र. यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी संघर्षातून शिक्षण घेतलं आणि शिकून खूप मोठे झाले. त्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणी आल्या, पण ते मागे थांबले नाही. स्वतः ते 18 तास दिवसाचे काम करत आणि त्यांनी शिक्षण घेतलं. अशा या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. तसेच या ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता
या मूल्यांवर आधारितच आज या ठिकाणी आम्हाला नोकरी साहेबांनी सांगितलं की महिलांनी तो वर बसा, की स्त्री पुरुष समानता याचं त्यांनी स्वतः या ठिकाणी उदाहरण घालून दिलं. आणि आज ज्या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया सगळीकडे प्रगती करत आहे याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जातं. आणि त्यांनी राखून दिलेल्या ज्ञानाच्या वारसावरूनच, ज्ञानाचा वसा आणि वारसा आपण निश्चितच सर्वजण पुढे चालूया आणि संविधानानुसार आपण आपल्या देशाची, आपली स्वतःची वाटचाल करूया. अशा या छोट्या कार्यक्रमात छोट्या निगराणी शाळेतील छोटे बालचमू तसेच निगराणी शाळेचे मुख्याध्यापक संतोष थोरात सर, आमच्या समवेत असलेल्या पडवळ परिवार, कानडे परिवार, तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोकरे साहेब, या ठिकाणी निगराणी गावचे सर्व युवा कार्यकर्ते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, या ठिकाणी माता भगिनी, हे सर्वच जण उपस्थित आहेत. या सर्वांचं या महापरिवार दिनानिमित्त मी या ठिकाणी स्वागत करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा या ठिकाणी विनम्र अभिवादन करून मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देऊन जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. चांगल्या विचारायची. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मारुती बाबू लोकडे अध्यक्षीय प्रवणीमुळं भाषण करतो. तत्वाचं आपण संयोजन करतो. चांगल्या विचाराचं निगडाळे ग्रामपंचायत, सर्व माझी शाळेची मुलं, सर्व माझ्या आया बहिणी, संस्कृती आपण संघटित व्हा, संघटित राहा आणि भाषण करतात. बोलत हे चाले त्याचे वांधावे पाहुणे. आपण बोलतोय पण काम करताना पण आपण चुकण्यापेक्षा समाजाला जे देशाचं वळण जे असतं त्यांनी घटना जी दिली बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वाची दिली, चांगल्या विचाराची पाया घालून दिलेली वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर घटना लिहिली नसती आणि सर्व समाजातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व समाजातल्या न्याय देण्याचं काम आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जर केलं नसतं तर आज आपण पारतंत्र्यात असतो. आपल्याला माहित आहे की राज्यघटनेने अधिकार दिल्यामुळे आज कितीतरी लोकांना न्याय मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसाच त्या काळामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये विषमता होती, समाजामध्ये दरी होती. पाणी पियाला सुद्धा माणसांना पाणी पिण्यासाठी सुद्धा एखाद्या विहिरीवरती जायला परमिशन लागत होती. अशी परिस्थिती असताना तो जुना काळ आपण जर थोडा पाठीमागे जाऊन पाहिला तर त्या काळची परिस्थिती काय असेल, आजची परिस्थिती काय. त्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे तर मिळतच नव्हतं. आपल्याला माहिती की अंगाला कपडा सुद्धा नसायचा. साहेब आम्ही कानडे साहेब आम्ही अशी परिस्थिती पाहिली की आमच्या महिला भगिनी चोळी सुद्धा घालत नव्हत्या. फक्त साडीचं एखादा साडी कापायची, तिच्या 2 साड्या करायच्या, त्या वापरायच्या. अशी परिस्थिती आपल्या भागामध्ये या ठिकाणी होती. ही परिस्थिती का बदलली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली नसती, आपल्याला आरक्षण दिलं नसतं, प्रत्येक स्तरातल्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं नसतं तर ही परिस्थिती बदलली नसती. म्हणून अशा महामानवाला मी पुन्हा एकदा वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. जसे कानडे सर म्हणले 2च जाती, तशा खरंच 2 जाती, महिला आणि पुरुष आणि महिला. अशा महामानवाला आज त्यांचा महानिर्वाण दिन आहे. चैतन्य भूमीवरती आज खूप मोठा कार्यक्रम असतो मुंबईला, परंतु या करोनाच्या आजारांमुळे, या महामारीमुळे आज आपल्याला त्या ठिकाणी जाता नाही आलं. म्हणून आपण आपल्या या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये आदरणीय जितेंद्र गायकवाड, आमचे राहुल गायकवाड, मनोहर गायकवाड, त्याच्यानंतर खंडू गायकवाड आणि माझ्या शाळेचे अध्यक्ष वैभव संजय, तसेच बिरसा मुंडा क्रांती सूर्य समितीचे अध्यक्ष
नितीन शेठ लोहकरे, माझे सर्व युवक मित्र आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिला. महामानवाला आपण वंदना करण्याबद्दल आपण या ठिकाणी थांबलो. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि महामानवाला या ठिकाणी पुन्हा एकदा अभिवादन करून या ठिकाणी थांबतो आणि जितेंद्र गायकवाड यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आमचे थोरात सर खऱ्या अर्थानं ज्याचं कौतुक करावं ते तर पाठीमागेच राहिले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर म्हणजे अत्यंत कार्यक्षम आणि चांगले शिक्षक आम्हाला या ठिकाणी लाभले. त्यांच्यावर कानडे मॅडम सुद्धा आम्हाला लाभले. आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र. उभ्या महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज भारत देशाला एक संततीच्या भूमिकेतून एका धाग्यातून बांधण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सर्वांचं आराध्यवत बिरसा मुंडा, तंट्या गहिल, राघोजी भांगरे या सर्व भारतभूमीच्या सुपुत्रांना अभिवादन करून आज या ठिकाणी 6 डिसेंबर भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आपण सर्वजण निराळे शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे नेते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय मारुतीराव लोहकरे, प्रगतशील शेतकरी, सन्माननीय उद्योजक शांतारामजी लोहकरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष जितू भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आपले खासदार साहेब, कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित सन्माननीय सगळे आमच्या शिक्षिका भगिनी आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सतोष थोरात सर. आज 6 डिसेंबर भीमरायाला वंदन का करायचं? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक संघ भारताचं स्वप्न पाहणारे नेते मंडळी आणि ज्ञानसूर्य म्हणून ज्यांची गणना संपूर्ण विश्वामध्ये केली जाते अशा बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले कायदामंत्री म्हणून निवड झाली आणि भारतीय संविधान तयार करण्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. बाबासाहेबांनी देशोदेशीच्या घटनांचा अभ्यास केला आणि भारतासारख्या अखंडप्राय देशामध्ये जेथे अनेक जाती धर्म आहेत हे सगळे एका सूत्रात कसे बांधता येईल, राष्ट्रीय एकता कशी निर्माण करता येईल, यासाठी जवळजवळ 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसाचा अभ्यास करून परिपूर्ण अशी राज्यघटना निर्मिली गेली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या सगळ्याला स्वीकार केला गेला. हे ज्यांच्या अथक प्रयत्नातून ज्ञानातून घडलं त्या महामानवाचा आजचा हा स्मृतिदिन. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, दीन दलित समाजावर अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, भारत देशातील सर्वच लोक एकत्र कसे राहतील या दृष्टीनं कोणीही वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले. महात्मा गांधींबरोबरचा पुण्याचा करार किंवा संपूर्ण भारतभर प्रचार दौरे करून भारतीय संविधानाच्या साठी या देशातील नागरिकांना पुरेपूर त्यांचे हक्क कसे मिळतील याचा विचार करून योग्य प्रकारे संविधानाचे निर्माण केले गेले आणि म्हणून आज तुम्ही आम्ही गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 14 तळ्याचे पाणी केवढ्या चौथ्या तुम्ही पाहिले असेल. त्यावेळी 14 तळ्या सत्याग्रह का करावा लागला? आपणच माणसामध्ये असे भेदभाव निर्माण केले होते, कोणी उच्च कोणी नीच, परंतु संपूर्ण मानवजात ही एकच आहे. भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, परंतु माझ्या मते या जगामध्ये फक्त 2च जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. या 2 जातीची जात आहे. स्त्री आणि पुरुष हे एकमेकाला अत्यंत उपयुक्त असे आहे आणि त्यामुळेच मानवजातीची निर्मिती होते किंवा तिचं कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून आज या ठिकाणी आल्यापासून पाहतो जितू भाऊनी या ठिकाणी लोहकरे साहेबांना सांगितलं, आपण या भूमीचे नेते आहात, आपण सगळे विचाराने राहता आणि आपल्या वाडीचा, शाळेचा, गावाचा विकास करण्यासाठी आपण सगळे एकत्र गुन्हेगोदरी काम करता. असंच भारतामध्ये करावं हीच धारणा या महामानवाची.
1956 साली त्यांचं निधन झालं. पण त्यापूर्वी त्यांनी असं काही कार्य केलं का आजही ते आपल्यामध्ये आहे. शरीराने जरी ते गेले असले, परंतु त्यांनी निर्मिलेल्या राज्यघटनेमुळं, त्यांनी घालून दिलेल्या विचारामुळं, त्यांनी दिलेल्या संस्कारामुळं आज संपूर्ण भारतवर्ष एका धाग्यामध्ये बांधला गेलेला आहे. राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं महत्वाचं पूर्ण संविधान आपलं त्या ठिकाणी निर्मिलेलं आहे. आणि म्हणून भीमरायाला वंदन करताना रमाईने त्यांना दिलेली साथ, बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान नेता बापूजींना त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांना खटकल्या होत्या, तरी पण बापूजींच्या व्यक्तिमत्वाचा आदर करू, कारण महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप खूप प्रचंड मेहनत घेतली होती, सायस केले होते. काही त्यांचे विचार भीमरायाला खटकन जरी होते, तरी पण वरिष्ठ नेत्याचा मान राखून काही गोष्टी कशा पूरक करता येतील, 2 पावलं पुढे 2 पावलं मागे, शेवटी आपण या भारतभूमीची लेकरी आहोत, या भूमिकेतून त्यांना त्या ठिकाणी जगाला एक वेगळा संदेश द्यायचा होता. आणि आज संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आज प्रगतीपथावर आहे. अर्थात बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आचार विचारानुसार, शिकवणीनुसार तुमची आमची सगळ्यांची वाटचाल चालू असल्यामुळे. आणि म्हणून आज भीमरायाला वंदन करत असताना या ठिकाणी साने गुरुजी कथामालेचे कार्यकर्ते किंवा शिक्षक बांधव, आमचे विकास कांडे सर, चांगले प्रोफेसर, थोरात सर यांनी आग्रह केला की आज आपल्याला या भागामध्ये जायचे. आणि मग जायचे तर आपण काहीतरी त्या ठिकाणी जाऊन वंदन तर करूयाच, पण तुम्ही आले तर बांधव, तुम्ही आमच्या आल्यावर स्वागत केलं. छोटी छोटी मुलं प्रेमानं या ठिकाणी मस्तपैकी बसली. सध्या शाळा बंद आहे, कोरोनाची आपत्ती आलेली असल्यामुळे, बरोबर. पण आपला भाग सुजलाम सुफलाम आहे. नैसर्गिकदृष्ट्या आपण समृद्ध आहोत, कारण आपण सह्याद्रीची लेकरं आहोत. पश्चिम घाटामध्ये भीमाशंकराच्या अभयारण्यात राहणारी आपण लेकरं आहोत. आणि या ठिकाणची वनराजी, वृक्ष संपदा तुम्ही जतन केली आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन तुम्ही लोकांनी कसं केलंय हे आम्हाला शिकायची गरज निर्माण झाली. भीमाशंकराचं पाणी आमच्याकडे येतं, आमची शेती फुलते. आमच्याकडे झाडं कमी झाली कारण आम्ही शेती वाढवण्याच्या झाडं तोडली. पण तिकडचं भरगत असं जंगल, प्रचंड वाढली झाडं, किती मोठ्या ऑक्सिजन मिळतो. मग कसाही इकडे कोरोना येईल, अजिबात येणार नाही. अर्थात तरी आपण आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. बाहेर गावी जर जाऊन आला तर घरी आले तर हातपाय स्वच्छ धुवावे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखावं. गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तोंडावर मास्क हा वापरावाच, कारण शहरामध्ये याची लागण झपाट्याने होत आहे. आताचा काळ हा बदललेला आहे. आपल्याकडचं वातावरण चांगल्या प्रकारे दिसतंय, परंतु संपूर्ण जगामध्ये हा महामारी थैमान घातला असताना राजकीय नेते असतील, अधिकारी असतील आणि गावागावातील त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, प्रत्येकाने आपापली भूमिका योग्य प्रकारे पार पाडल्यामुळं गावं सुरक्षित राहिली. आणि हा पश्चिम भाग तर खऱ्या अर्थाने चांगल्याच प्रकारे राहिला. पूर्व पट्ट्यात थोड्या प्रमाणात केसेस वाढल्या, पण आता ते पण पूर्वपदावर आलेले आहेत. जनजीवन सुरळीत होऊ लागलेलं आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा आपलं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्याच हाती असल्यामुळं ज्ञान घ्यायचं, शिक्षण घ्यायचं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण कशासाठी घ्यायचं? स्वतःच्या भल्यासाठी घ्यायचं, परिवाराच्या विकासासाठी घ्यायचं. संघटित का व्हायचं? यदा कदाचित आपण एकटे असल्यामुळं ताकदवान जर आपल्यावर अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, तर त्याचा अन्याय विमोड करण्यासाठी आपण त्या ठिकाणी संघटित व्हायचे आणि संघर्ष करायला शिकायचे. संघर्ष करायचं म्हणजे हाणामाऱ्या करायच्या का? तर अजिबात नाही. विचारांची लढाई विचाराने लढायची, हे संविधानाने घालून दिली तत्व. न्याय, समता, बंधुता या त्रिसूत्रीवर बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे. आणि म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आपल्या न्यायी हक्कांच्या मागण्या मिळवण्यासाठी. आपल्यावर अन्याय होणार नाही म्हणून संघर्ष करायचा, आणि तोही संघर्ष बापूजींनी घालून दिलेल्या मार्गानेच करायचा. अहिंसा असेल, सत्याग्रहाचा मार्ग असेल, जेणेकरून आपलं जीवन तर सुरळीत होईलच, आपल्या गावाचं समाजकारण, अर्थकारण, राजकारण आणि विकासाची वाटचाल कशा प्रकारे होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे. ह्याच विचारांनी आपण पुढे आपली वाटचाल करायची आहे. आणि म्हणून भीमरायाला वंदन करताना त्या महापुरुषाने जी वैचारिक मूल्य स्वतःच्या मध्ये आत्मसात केली, आचरणात आणली आणि ती संपूर्ण भारतवर्षाला दिली. सगळ्या भारतातील लोकांनी जाती, धर्म, पंथ सोडून आपण सारे भारतीय आहोत याच भूमिकेतून वागून त्या संविधानानुसार वाटचाल करायची आहे.
आणि मग आपल्या स्वतःच्या कुटुंबाची प्रगती, गावाची प्रगती, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. हीच आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना खरी आदरांजली अर्पण करूया. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, तुम्ही सर्वजण आलात, माझे विचार ऐकून घेतले, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि एका आपण सारे म्हणून आवाज देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जय हिंद, जय महाराष्ट्र. कुटुंबीय, थोरात कुटुंबीय व पडवळ कुटुंबीय तसेच सन्माननीय लोहकरे साहेब, माणिकराव तळके साहेब व सर्व युवक मित्र, ग्रामस्थ, छोटे मित्र या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो व आपल्या सर्वांना आलेल्या पाहुण्यांतर्फे फराळाची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर सम्यक वैभवी ट्रस्टतर्फेही अल्पाहाराची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घेऊनच या ठिकाणी